पतीला दीर्घ आयुष्य लाभू दे, त्यांच्या आधी मला मरण येऊ दे. अभ्यास करा बरं का, शिकून मोठं व्हायचं. अगं संगीता, झाला का चहा बघ? हो धनी, झालाय चहा, देऊ का? जाऊ तुम्ही शेतात, मी न्यारी घेऊन येते. जातो मी संगीता. आमला आणि अनिलला शाळेत पाठव आणि दुपारनंतर माझी न्यारी घेऊन ये. जा खा बाबा. भैरवनाथाचे जाम भले. जय हरी माऊली. जय हरी माऊली, जय हरी. आज कार्तिक एकादशी आहे, पंढरपूरला जायचंय आपल्याला. अरे काय साहेब, दिसत नाही काय नाही, काय उद्योग पाणी चालू आहे? काय आहे शेतीचा व्याप. असं आहे का? बरं चला कुठेतरी चहा पाणी घेऊ आपण. चला चला. बाबूला लाईटीचं बघा काय चाललंय मग. काय लाईटीचा मेळच लागाना, काय लाईटीचा मेळ लागाना. पेरच्या थांबल्यात, शेतकरी बोंबलायला लागलेत आपल्या नावावर. नाही जमानलं झालं काही गाडी तो आपण त्याला श्रीमंतात जाऊ आला पाहिजे. बस चला. गेल्या पेपर घ्या एक पाच, तात्या चहा घ्या पाच. बरं साहेबा, काय झालंय? काय शेती बाबा, कांदा लागवड करायची, लेबर लोक भेटणार. अरे भेटते नाही एवढं काय तू टेन्शन घेतोय काय? कुठं आलाय राम लेबरला? अरे पण वीज मंडळाने लाईट तोडली बाबा, कसं करायचं? देते जोडून. यंदा पाऊस पाणी भरपूर झालाय, तळे गज भरलेत पाण्याने. देते जोडून. एवढं काय टेन्शन घेतो का? येडाय का काय तू? एवढं टेन्शन घेतात? बघूया आता भगवानाची लीला. महाराज काहीच काळजी करू नका, सगळं होत असतं व्यवस्थित. तुम्हाला सांगतो, तुम्हाला वाटतंय लेबर नाही, लाईट तोडली, सगळं व्यवस्थित होणार आहे. पण आता काय विलाज आपला काहीच नाही. आपलं काय चालणार आहे त्याच्यामुळे? सगळं चाललंय याचे आणि चाललंय. आपण फक्त बघत राहायचं, जे काय होणार आहे ते व्यवस्थित होणार आहे. चहा बेस्ट आहे ना सर? गावचा चहा आहे राव, दादा महाराजांनी बनवलाय. मग चहाला भरपूर सोय. अशी चहाला तोडत नाही दा गावात. देव माणूस धरणी आईची माया कशी जाईल वाया.
जेवलीस का नाही ग? कारवाला झाकेले बघ. होय. आपलं झालंय आता. सरदाराला तहान लागली वाटतं. त्यांना पाणी पाजतो मी. हा धनी काय झालं काय झालं काय झालं धनी जावा माझ्या पतीला ताप चालला गाडी बसा. या मंदिरात. नाही धनी नाही नाही गेले शांत व्हा. आपण दवाखान्यात नेऊ भाऊला. थांबा, रडू नका. शांत व्हा, शांत व्हा. भाऊ, दवाखान्यात न्या. गाडीवाले, चला. कानो रडू नका धनी बरं होतं रे बाबा तू कसं काय गेला तुझ्या आधी मला का नाही नेला नका रडू परवा नका रडू ना नका रडू बरं होतं ना नका रडू काय करायचं आणि आला ना दोघ जण डबा खावा आणि शाळेत जावा मला कामावर यायला जरा उशीर होईल येऊ का भांडणं तंड करू नका ग
हो संगीताबाई, तुम्ही आज चांगलं काम केलं हा. तुम्ही तुमचे आजचे पैसे घ्या कामाचे आणि उद्या सकाळी पण या. बर बर मला ठीक आहे, तुमचे 200 रुपये. माधू भाऊजी इकडे हो. हो काय काय म्हणतो वहिनी? कुठं चालले भाऊजी इकडं? काय नाही, ती दुपारची लाईट होती, येतं वावरात भरणा करेल. भाऊजी आत या ना, तुमच्याकडे काम होतं. बोला ना वहिनी, काय काम होतं? या की आत बोलते. काय नाही भाऊजी, आमच्या अनिताला जरा स्थळ बघायचे. एवढंच काम होतं वय? हो. मग ठीक आहे ना, हे आपला एक भाचा आहे, हा, चांगला पैसे पाण्यावर आहे, शेती पाडी वावर भरवायची आणि हा. करून टाकू. घेऊ आज सुपारी फोडून. मग बर बर चालतंय. का व्हायचं? तुम्ही म्हणत असेल तर मग आज दुपारी येतो. बर बर चालतंय, या मग. चालतं, येतो मग पोराला घेऊन. चालतंय, तोपर्यंत अनिता दुकानला कॉलेजवर नाही. चालते, ठीक आहे, येतो घेऊन. हो या मग लवकर. हो हो. येतो दुपारी पोराला घेऊन. मग हो चालतंय भाऊजी. आवरून ठेवा तुम्ही तुमचं, येणं पोरं एवढं येतो घेऊन दुपारी. हो चालतंय भाऊजी, या लवकर. चला, हा? चालतंय, हा. चला, येऊ गोविंद. हो चालतंय. तुझ्याकडे बघून हसती. लाजती ती. तुले बाय याच्यावर लाजत आहे रे. बघ ना तिच्याकडे. मग पटली का पोरगी? चांगलं केलं बाई. हो चांगलं, मुलीचं चांगलं करायचं. सुपारी फोडून घ्या. पसंत आहे का मुलगी तुम्हाला? हा, पसंत घ्या आहे ना. सुपारी फोडून. मग चला ठीक आहे, उरका बरं. लवकर. मामा फोडू का सुपारी? हा, फोडा मामा. मामा या लग्न लावून लवकर उरका. या तुमची तयारी आहे, तिथे लगेच लग्न लावून घेऊ आपण. लवकर उरका. चला मग द्यावं. सूर्यकोटी समप्रभाम निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा. आली लग्न घटी आलात तुम्ही? पैसे द्या ना, किराणा भरायचा आहे, परत आपल्या घरातलं वर्तमानपत्र आहे ना, त्याचं बिल पण भरायचं, दुधाचे पण पैसे द्यायचे, महिना भरत आलाय आणि किराणा पण घेऊन या. नाही म्हटलं तरी आता घरात साखर नाहीये, रवा नाहीये, काहीच नाहीये, खायला बी काय नाहीये. आणा की काय? एक तर पैसेच नाही, किराणाच उधारीवर आणतोय मी. अहो पिशवी काय वाईट गेला, काय वाईट गेला. अरे बाबा इकडे. सरपंच
पैशाची अडचण होते, मिळते ना पैसे व्याजाने. अरे बापने, तू सोसायटीवर कर्ज काढलं 3 लाख, हप्ते भरले नाही, अहो गेलं 9 लाख, गेलं वावर बापण्याचं पण. आणि आता म्हणतोय व्याज आहे पैसे दे. काय तुझ्याकडे घर, आणि घराचं व्याज काढलं तर आला भाड्या रस्त्यावर, तू आला ना रस्ते आहे का नाही. बबन जरा कामधंदा बघ, जरा एकदा बघ कामधंदा बघ, जरा लोक काय करतात बघ. चालला का काय लोक इथे गेले होती. अरे बबनराव, अरे पहिली उधारी दे ना तेवढी. किती दिवस झाले आता? हो शेठ, एवढ्या वेळेस देणार राव, देतो ना पुढच्या वेळेस. बरं एवढ्या वेळेस एकदा देतो, पण पुन्हा देणार नाही तुला. हा त्या एवढ्या वेळेस द्या ना. 1 किलो साखर द्या, 1 किलो बेसन पीठ द्या, आणि 2 खारीचे पुडे द्या, आणि 1 जिरा पाकिट द्या. काय चाललंय? काय नाही रे, भांडी घासते. कुठे चाललाय? पुण्याला चाललोय. हो का? अरे माझ्या अनिलला निरोप सांग तेवढा. कुठला? अरे दिवाळी आली जवळ, आई बहीण आहे का नाही त्याला आठवण. अच्छा अच्छा, पाठव त्याला. हो नक्की सांग रे निरोप. सांगा. बर चालेल. नक्की सांगशील का रे? टेन्शन घेऊ ना, मी सांगतो नक्की त्याला. बघू ना आपलं पेमेंट करू, पण काम व्यवस्थित करून घ्या आपण. काम एकदम पद्धतशीर होऊन जाईल. काय अडचण नाही. काय वेळा पेमेंट करू आपण. मामा काय चाललंय तिथे? बरं व्यवस्थित करून घ्या. मामा मला थोडा पाताळ बनवा. काम कसं आपलं एकदम क्लिअर झालं पाहिजे. काय नाही फटाने काय घाबरू नका. काम एकदम पद्धतीत झालं पाहिजे. मग काय अडचण नाही ना? बरं होत्या ठासून आम्ही घोळून. बरं चला येतो, साहेब येणार आहे. हे बबन साहेब यांचं कॉन्ट्रॅक्ट आहे, त्याच्यावर सही मला त्यांचं पेमेंट करायचं. ठीक आहे सर, ही दादासाहेब परवाने यांचं कॉन्ट्रॅक्ट आहे. थोडं पीओपीचं काम बाकी आहे, तेवढी सही करा म्हणजे ओके. साहेब हे अजित परवाने यांचं कंट्रॅक्शन आहे, आणि त्यांचं ते 5 दूधचं पण तेवढं चाललेलं आहे. तेवढं बघा त्यांचं पेमेंट. त्याला काय यायला तेवढंच भेटत नाही हो. तेवढं बघा मग, बाकी काय नाही. साहेब कसं आहे, लोक कामगार पैसे मागते. कोणी म्हणतं चुना नाही, कोणी म्हणतं मावा नाही. यांचे सोमवारी पगार करावाच लागते. नाही ते मास आहे ना, नुसतं वरडतेच बघा. पेमेंटच तेवढं बघा म्हणजे बरं होईल. बरोबर साहेब आला. 1 मिनिट चालायचं का? काय घेतली सोय बी काय? हो बघा ना, तेवढं कसं आहे जरा काम बघा.
आपण 45 कोटी रुपये जर इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला कम से कम 6 महिन्याच्या आत 60 कोटी रुपयाच्या आसपास मिळत भेटत. तर माझी काय इच्छा, तुम्ही हे फाईल पाहून घेऊन त्याची साईन करावं. अरे दिवस बदलले भाऊ आपले. तू गावाकडे आलो नाही नाही. तुझ्या आईने बोललं तुला दिवाळी सणाला. आणि ते बहिणीचे लग्न झाल्यापासून आलं नाही काही नाही. तिची आठवण काढते ती. जायचं ना, आठवण येते, काय तर घ्यायला पाहिजे बाबा. तेच ना, आईने बोललं तुझ्या आईने निरोप धाडला होता माझ्यापाशी की आईनेला गावाकडे पाठवून द्यावा. बरं चालतंय. उद्या तयारी करतो. हा, लवकर. गाडी तुम्ही काहीतरी घ्यावं लागेल. अरे जायचंय म्हणतोय, कामाने काय सुचत नाही रे. अरे तिकडे काय करतोय तू? काय आता काम ना गावाकडे काही नाही. आता तुला माहिती आहे. त्यामुळे म्हणलं जरा पुण्या बिना काम बघावा कंपनी त्यामुळे नाही. अरे मी भाऊ तुझा. अरे दादा तू एवढा मोठा झालास. हा बाई. दादा आता तिथं दादा हे घे पाणी. साहेब बघ मी काय आणलंय. आवडलं? आता तू मोठा माणूस झालास. खरंच छान साडी आणलीस. मस्तच आहे. कसं वाटलं आपलं गिफ्ट मग? मस्त. काय मग दादा किती दिवस सुट्ट्या आहेत? पण 2 दिवस सुट्टे आहेत. त्यातून नाही झालं रुपा. अरे ती काल तर मला बाजारात भेटली होती. चांगली ती, नको काळजी करू तिची. बरी आहे का? हो. ठीक आहे ताई, आपलं नशीब बदललंय. चला आपल्या घरी दिवाळीला. पुण्यामध्ये आपले फ्लॅट आहेत आणि नगरमध्ये आपल्या कंपन्या आहेत आणि बाबडी घुमटला 30 एक वावर आहे आपल्याला. बस. अरे दादा थांब ना, मी ह्यांना सांगून आले तू आलास ते. अहो माझा भाऊ आलाय आणि आता तो खूप मोठा झालाय. ते सगळी इस्टेट मला बळकवायची. वेडी झालीस का? तुझा एक भाव आहे ना तो, त्याच्यामुळे उठली का तू? लाज नाही वाटत का तुला? आपण आहोत त्याच्या चुकी आहोत आणि हा मारून द्यायचा विचार सोडून दे. समजलं का? दादा जरा कामात आहे, तू झोपून घे. अहो माझा भाऊ आलाय आणि आता तो खूप मोठा झालाय. ते सगळी इस्टेट मला बळकवायची. नाही नाही नको, मला काम आहे अरे. आणि तू दमून आलायस, घे तूच. नको नको. आता मर चालेल. तो पण तू तुझी काळजी सुद्धा ताई कुठे तू? ताई 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 लोक काय घातलं खाऊ? अरे मी सगळं तुझ्या संपत्तीसाठी केलंय आणि मला फक्त तुझी संपत्ती नकोय. तुझे गळ्यातले आणि तुझा तो बंगला, गाडी, इस्टेट, त्याचप्रमाणे तुझं ते कॉन्ट्रॅक्ट नाही का ते सुद्धा मला पाहिजे.
मागितलं असतं कधी बी केलं असतं. हे बघ आता राहता राहिली फक्त आपली आई ती साधी आहे, पण तू खरंच मला दिलं असतं ते बी केलं असतं. काय आलं मग? मला नाही माहिती, नाही माहित. तुला म्हणलं होतं ना विष पाजू नको. अगं सक्का भाऊ आहे तुझा, काय केलं तू? तुला माहिती का आता काय होईल? जेलमध्ये जावं लागेल आपल्याला, शिक्षा भोगावं लागेल. अनिल अनिल कुठेच बघा तू? या पाठीचे स्वप्न खरे होते. अनिल येते बाळा मी. अनिल आले मी. अनिल आले मी. अनिल 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 काय झालं तुझ्या भावाला? काय झालंय? अनिल 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 बाळा काय झालं तुला? आई 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 काय झालं तुला? आई उठा. आई अगं मला संपत्ती करत नको होती. आई अगं मला तुम्ही जावं. उठता आई. अगं आई उठ. आई आई उठा. अहो मला नव्हतं करायचं असं. मला नको खरंच संपत्ती. अहो ऐका ना. अहो आई आणि दादा पाहिजे मला. अहो ऐका ना. खरंच मला नको होतं संपत्ती वगैरे. अहो ऐका तर. अहो ऐका ना. मारुती यांच्या अंत्यसंस्काराचा विधी करायचा आहे. तुम्ही तयारीला लागा. तयारीला लागायची, पण या दलिंद्रांना गावाच्या बाहेर हाकून द्यायला कशाला गावात हाकून द्यायचंय, पण आता नाही. अगोदर अंत्यसंस्कार करू, मग देऊ आपण. काय गाव करेल लागा तयारीला मग. काय आहे का नाही? हाकून द्या गावाच्या बाहेर. खाऊ नका. राम 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 राम.